या जेवायला. आज आपल्याला संध्याकाळच्या टाईममध्ये 5 लोकांची व्हेज जेवणाची ऑर्डर होती. दुपारी पुरणपोळीचा स्वयंपाक दिला. सोमवार असले ना, तर व्हेज जेवणाची ऑर्डर असते. बरं विषयाकडे येते. बऱ्याच जणींना असे मला डी-एम येत आहे, की आम्हाला सुद्धा घरगुती जेवण बनवायचं आहे आणि ते सेल करायचं आहे. तर म्हटले चला आजपासून आपण ती सीरीज करू आणि त्यातला भाग पहिला. तर बऱ्याच जणींना असं वाटतं, की आपल्याला जे पदार्थ येते ते कोण विकत घेणार? मला असं येतंयच काय? बरं येतंय ते सर्वच जण बनवतात. असा सेम प्रश्न मला सुद्धा पडत होता आणि मी कुठल्याही प्रकारे वाढवून सांगणार नाही. जे मी फॉलो केलंय तर त्याच गोष्टी तुम्हाला सांगेल. जेव्हा माझ्या मनात असा विचार आला, तर तेव्हा सेम असंच थिंकिंग आलं होतं. तर तेव्हा मी काय केलं, एका पेजवरती ना, जेवढे मला मेनू येतात ते सर्व लिहून घेतले आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही. बघता-बघता माझ्या मेनूची लिस्ट 70 वरती गेली होती. हो, खरं आहे. माझ्या मेनू कार्डमध्ये 70 मेनू झाले होते, जे मी लिहून घेतले होते. आणि त्याच्यानंतर अगदी मटकीची उसळ असेल, साधी बटाट्याची भाजी असेल किंवा पिठलं भाकरी आणि ज्या आपण सर्व प्रकारच्या भाकरी सगळ्याच जणींना येतात, तर त्यासुद्धा इन्क्लूड आहे. हे मी मुद्दामून सांगत आहे, जेणेकरून तुमच्या सुद्धा लक्षात येईल, की अरे आपल्याला सुद्धा ह्या गोष्टी येतात आणि त्याच्यामध्ये बाकीचे तर पदार्थ होतेच. तर अशा प्रकारे आणि दुसरं असं, की मी तुम्हाला सांगेल, की कोणत्या 3 गोष्टी आहेत, की ज्या कंटिन्यू ती आपण जर ठेवली, तर आपल्याला रिपीट्स ऑर्डर होतात. त्याच्यानंतर मी कोणते डॉक्युमेंट्स केले, की नाही कारण की हा खूप प्रश्न असतो, की डॉक्युमेंट लागतं का? म्हणजे जे लायसन असतं तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल. ऑर्डर्स द्यायच्या असेल, तर मी नंबर दिलेला आहे, फॉलो करून घ्या.